चला, जय हिंद मित्रांनो. पोलीस भरती 2025 साठी आपण PYQ सिरीज चालू केले. ऑलरेडी आपण 4 पेपर डिस्कशन केलेले आहे. लातूर, पालघर, अमरावती आणि यवतमाळ हे 4 पेपर डिस्कशन झालेले. आज आपल्याला 5वा पेपर आहे, कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई पेपर, जो 13 जुलैला पेपर झालेला आहे, त्याचं डिस्कशन करायचं आपल्याला. ओके, तर या सिरीजचा उद्देश मित्रांनो की पेपर सॉल्व्ह कसा करायचा हा जास्त आहे, ना की एक्सप्लेन पाहिजे तुम्हाला. ओके, प्रत्येक क्वेश्चन आला तुम्ही काय करतात, तुमच्या वेगवेगळ्या मेथडने जातात, भरपूर वेळ जातो. तर माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्हाला हे कळेल की कोणत्या मेथडने हा प्रॉब्लेम सोडला पाहिजे, आणि त्या मेथडने तुम्हाला जायचंय. मग अशी वन बाय वन एक पेपर सॉल्व्ह करत करत गेलं, आपण सगळे पेपर कव्हर केले, तुमचा ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. तुम्हाला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं हे पण तुम्हाला कळेल. आलं लक्षात? नाही तुम्ही दरवेळेस काय करतात, टिक लावायचा प्रयत्न करतात, कुठं कुठं तरी कन्सेप्टने जातात, कुठं लॉजिकने जातात. असं नसतं मित्रांनो, प्रश्न जसा बदलल त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं. आलं लक्षात? कधी कधी ऑप्शनने जावं लागतं, कधी कधी ऑप्शन इलिमिनेट करावं लागतं, कधी कधी 2 ऑप्शन कट करायचे, 2 पैकी 1 मारावं लागतं. मग जास्तीत जास्त उत्तराच्या नजदीक जाऊन कसं मारायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी टेस्ट सिरीज आपण टेस्ट सिरीज म्हणजे PYQ सिरीज ही आपण लॉन्च केलेली. सगळ्यांना PYQचं महत्व माहीतच आहे. कोणत्याही जिल्ह्याचा पेपर सेटर असतो तो शक्यतो बदलत नाही. SP बदलतात. SP चा जो जवळचा खास माणूस असतो पेपर सेट करत असतो. मग तो पेपर सेटर काय करतो, इकडच्या तिकडच्या जिल्ह्याचे काय करतो, क्वेश्चन उचलतो आणि बनवतो. तो काय स्वतः तयार करत बसत नाही याचं उत्तर काय. मग तसं जर केलं तो ऑप्शन कन्फ्युज होतात, कधी कधी ऑप्शन पण कॉपी होतात. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकाच भरतीला भरपूर पॅरल सारखे क्वेश्चन बरोबर रिपीट होतात. मग आपण जर मागच्या वर्षी पेपर जर अनालिसिस व्यवस्थित केला, पेपर जर सोडवला, तर 100% आपला स्कोर वाढणार म्हणजे वाढणारच. आलं लक्षात? त्याबद्दल आपण स्वतंत्र लेक्चर पण घेणार आहोत की PYQचं महत्व काय, कसं PYQ सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? आता वन बाय वन आपण चालू करूयात. कोणता पेपर आहे? कोल्हापूर जिल्हा शिपाई पेपर, पोलीस शिपाई पेपर, जो 13 जुलै झालेला आहे. ओके, हा फोटो हा मागया तो आपलाच आहे. फक्त थोडंसं काही जरा ट्रेनिंगमुळे जरा थोडासा हे सावळा झालाय, पडलोय. काय अडचण नाही, कलर परत येईल. ओके, बरं बरं. आणि ज्यांनी आपल्याला जर ती बेसिकची बॅच जॉईन करायची, सगळ्यांसाठी फ्रीमध्ये, ज्यामध्ये आपण गणिताचे 7 टॉपिक, बुद्धिमत्ते 7 टॉपिक एकदम फ्रीमध्ये, म्हणजे बेसिक मध्ये एकदम ते एकदम फ्रीमध्ये घेतली. त्यासाठी हे गणितम नावाचं ॲप आहे, प्ले स्टोरवर जायचं, डाउनलोड करायचं आणि एकदम फ्रीमध्ये पाहिजे. चला, काही जर अडचण आली तर 9922111236 या नंबरवर बिनधास्त तुम्ही कॉल करायचा, काही जर अडचण असेल तर. ओके, आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा. कधी कधी कॉल मी उचलत नाही, पण व्हॉट्सअप मेसेज केला तर 100% त्याला रिप्लाय देतो. तर मग 1 मिनिट, कॉल आलेला आहे सरांचा. हॅलो, हा देवडे साहेब. अहो, लेक्चर चालू आहे, तुम्हाला नंतर करू कॉल. हा, 100% लेक्चर चालू आहे, कॉल करतो तुम्हाला. हो, झालं. विघ्नेश सरांना सांगितलं, ते करतील मग आपलं, ते आपण त्यांच्याकडे जाऊ. हो, त्यांच्यासोबत जाऊ आपण. बरं करतो मी तुम्हाला 25 मिनिटांनी कॉल करतो, लेक्चर चालू आहे. चल, बाय बाय. PSI साहेब आहे, त्यांचं थोडंसं काम होतं, कॉल आला होता. बरं, ठीक आहे, समजलं आपल्याला. चला, आता पुढचा 1 बाय 1 चालू करतो. पहिला प्रॉब्लेम आपला, पहिला गणिताचा प्रश्न. 56 स्टार 2 4 या संख्या स्टारच्या जागी कोणती संख्या असेल म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे काय, कसोट्या, जो बेसिक टॉपिक आहे, जो आपण फ्रीमध्ये शिकवलेला, एकदम ते फ्रीच्या बॅच मध्ये एकदम जबरदस्त घेतलेला आपण. काय 9ची कसोटी तुम्हाला लगेच आली पाहिजे होती. काय 9ची कसोटी? काय, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर ती 9ची कसोटी म्हणतात. ओके, पूर्ण भागाने भाग गेला पाहिजे. आता अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, फार एकदम सिंपल गोष्ट आहे. आता पहा, 9च्या 9 बघा, 9च्या हे अंक आहेत 5 6 2 4, यांची काय करायची बेरीज द्यायची बघा. 5 अधिक, थोडासा हे वाढवतो, काय म्हणतात त्याला, थिकनेस. 5 6 7 8, 5 6 7 8 कुठे, 5 6 2 4 यांची बेरीज करायची. ओके, आणि त्या बेरजेला काय केलं पाहिजे, 9 ने निश्चय भाग केला पाहिजे. निश्चय भाग म्हणजे काय, बाकी काहीच नाही पाहिजे, बाकी 0. आलं लक्षात? मग आता बघा फक्त कसं करता येईल बघा. 5 आणि 6 2 आणि 4, 5 आणि 6 किती झाले, 11 आणि 2 13 आणि 4 17, म्हणजे बेरीज झाली 17. आता एकच सिंपल लक्षात घ्यायचं, तुम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड करता त्यामुळे गणित अवघड जातं. सिंपल काय, त्यांच्या सगळ्यांच्या बेरजेला 9 ने भाग जातो, यापेक्षा सिंपल करायचं.
अशी बेरीज पाहिजे की 9च्या पाड्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे कशी 9 9 9 18 9 27 9 36 9 5 55 अंकांची बेरीज ह्या 9च्या पटीत पाहिजे. हा, मग त्याला काय ती असती बेरीज जर पटीत आली तर 100% 9नी निश्चय भाग जातो, म्हणजे 9ची कसोटी आपण म्हणतोय. आता तिथे किती आले 17, म्हणजे 9 तर कॅन्सल झालेत, मागं देऊ शकत नाही. मग आपल्याला पाहिजे किती 18, किती 18. मग किती लागते तिथे झाली बेरीज झाली 17, पाहिजे किती 18, बाकी किती राहिला 1. 18 वजा 17 बरोबर किती 1. म्हणजे या स्टारच्या जागी काय येणार अंक 1 येणार. कळलं? मग आता परत बघा, इथं जर 1 घेतला 17 ने 1 18, मग 18 भागिले किती 9, 9 2 18 बाकी 0. आलं लक्षात? मग एकदम सिंपल लक्षात ठेवायचं. 9ची कसोटी म्हणजे काय, 9च्या पाड्यामधली त्यांची बेरीज झाली पाहिजे. 9 9 9 18 27 9 36 9 55. इथून पुढे जर असं जर आला प्रॉब्लेम तर काय करायचं, समजा 24 जर बेरीज जर झाली तर आपल्याला काय पाहिजे, 27च्या किती कमी आहे 3 कमी आहेत, मग त्या स्टार्ट जागी 3 असणार. जर 35 बेरीज जर झाली तर किती पाहिजे 1 असणार. आलं लक्षात? हे लगेच कळलं पाहिजे. आता त्याच्यापेक्षा सिंपल करून सांगतो तुम्हाला मी. सिंपल लक्षात ठेवा, पेपरमध्ये कसं सोडायचं. हा बघा, बेरजेच नाही कारण जे 9 बेरीज आहे ना ते डायरेक्ट कट करायचे, राहिले अंकात फक्त 9 म्हणजे 9 अधिक करून टाकायचं. कसं 5 आणि 4 किती होते, 5 आणि 4, 5 आणि 4 ची किती बेरीज होती 9 होती, 2 कट झाली. 6 आणि 2 किती झाली 8, आपली बेरीज किती पाहिजे 9, मग किती कमी पडतो 1 कमी पडतोय, मग स्टारच्या जागी 1. समजलं? हे पेपर मध्ये सॉल्व्ह करा तुम्ही, तिथे कट करायचं. आलं लक्षात? 5 आणि 4 9, हे दोन्ही कट झाले, 9 भाग तर जाणारच आहे. मग 6 आणि 2 किती 8, राहिला किती बाकी 1 लिहिला. आलं लक्षात? असं तुम्हाला जमलं पाहिजे. एकदम सिंपल सिंपल, काही विषय नाही. एक मिनिट पुढचं दिसतंय. चला पटकन सोडा प्रॉब्लेम. काय करायचं तुम्ही आता, हे काय लाईव्ह लेक्चर नाही सध्या, मी 2 आठवडे काय लाईव्ह लेक्चर घेत नाही, पण हे लाईव्ह लेक्चर असल्यासारखं तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्ही काय करायचं, पहिले प्रॉब्लेम दिसला पॉज करायचा, पटकन एक उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आणि नंतर पाहायचं कसं सोडवलं ते. नाहीतर एक वही पेन घ्यायचं पटकन सोडायचं कसं काय, नंतर पुढचं चालू करायचं. आलं लक्षात? मेहनत घ्यावं लागेल या काळामध्ये, तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल, त्यावेळेस कुठेतरी यश भेटेल. आलं लक्षात? समजतंय? ओके. आता पहा, एका पेटीत आंब्याचे 15 25 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळेस 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. आता काय केलं, एक पेटी आंब्याची, हापूस आंब्याची पेटी आहे. एका पेटीत 15, दुसऱ्या पेटीत 25, तिसऱ्या पेटीत 30 असे केले, समान गट केलेत हा पेटीमध्ये. तर प्रत्येक वेळेस काय केलं 6 आंबे कमी पडतात. कसे गट केल्यात, ओके. असे जर गट केले तर 15चा गट केला, 25चा केला, 30चा केला, तर प्रत्येक वेळेस काय 6 आंबे कमी पडतात. तर कमीत कमी किती डझन आंबे असतील, म्हणजे एकूण आंबे किती असतील. आलं लक्षात? ओके, एकदम सोपं आहे. ह्यात जसा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, लसावी काढायचा. आता मी ते उदाहरण पहा, 1 घंटा 6 सेकंदाला वाजते, दुसरे 8 सेकंद वाजते, तिसरे 12 सेकंद वाजते, तर एकत्रितपणे किती वाजतील. सेम तेच आहे. हे असं केलंय 15 20 25 30, 15 25 30 असं केलं, एकत्रित केलंय, पण 6 कमी पडतात. म्हणजे जो लसावी येईल त्यातून फक्त 6 वजा करायचे. आणि डझनला काय करावं लागतं, 12 ने भागावं लागतंय. तुम्हाला क्लू तर दिलाय, आता काढा पटकन उत्तर. कसं झालं, काय उत्तर बरोबर तुम्ही काढलं ते बरोबरच आहे, काही विषय नाही. 15 25 आणि 30 या संख्येचं काय करायचं आहे, लसावे काढायचं आहे. आणि त्यातनं काय करायला, प्रत्येक कमी पडतात म्हणजे वजा करायचं होतं लसावे म्हणून. बघा आता डायरेक्ट मी काय करतो बघा, 15 25 30 डायरेक्ट 5चा भाग जातोय. बघा असं लिहायचं, या पद्धतीने सोडवते. 5 त्रिक 15, 5चा काय वाडा पण 15 पर्यंत म्हणायचा, 5चा 25 पर्यंत, 5चा 30 पर्यंत, 5चा 5चा 25, 5 6 30. ओके ठीक आहे. आता 3 5 6 संख्या आली, मग काय करायचं 3 ने भागतो, 3 1 3, 5 ला भागतो नाही, 3 2 6. संख्या कोणत्या आल्यात बघा, 5 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 2 या आल्या. आता काय करायचं, गुणाकार असेल तर काय करायचं, एका अशी संख्येने गुणायचं की शेवटी 0 आलं पाहिजे. बघा 5 गुणे 10, 10 त्रिक 30, 30 गुणिले काय 30च राहणार, 30 5 किती 5 त्रिक 15,
वर 0 0 30 गुणिले 5 किती 150. मात्र आता 150 हा झाला लसावी. पण काय पडतात प्रत्येक वेळेस 6 काय पडतात आंबे कमी पडतात. मग काय करावं लागेल, एकूण आंबे बरोबर किती 150 वजा 6 करायचं, किती आले 144. एवढे आंबे ते पेटीत. आलं लक्षात, आलं लक्षात. गट केलाय पण ते किती 144 आंबे आहेत. ओके, आता काय करायचं, किती डझन आहेत. आता डझन म्हणजे काय असतं, आपण गावाकडचे सगळे विद्यार्थी माहिती डझन मध्ये किती असतात 12 असतात. भाकीले फक्त 12 करायचं बस. 12 एक 12 बाकी राहिले 2 उरून घेतला 4 12 2 24 म्हणजे किती झाले 12 डझन. आहे की नाही सिंपल, 12 डझन आंबे असतील. आलं लक्षात, समजलंय सगळं समजलं तुम्हाला. तुम्ही लय हुशार येतो, काही अडचण नाही. एकदम व्यवस्थित समजले. काही जर अडचण असेल तर बिंदास आपल्याला कॉल करायचा, मेसेज करायचा, मित्रांनो मी तुमच्यासाठीच आहे. असं विचार करायचा नाही कसं काय मी साहेबांना कसं कॉल करू, तसं विचार नाही करायचा. बिंदास कॉल करायचा. आपला रिझल्ट येणं महत्वाचं आहे, आपल्या अंगावर वर्दी येणं महत्वाचं आहे, खाकी येणं महत्वाचं आहे. आणि मी त्यासाठीच उभा आहे. साध्याला बसलेलो आहे, पण यासाठीच काम करतोय. तुम्हाला यश भेटणार म्हणजे भेटणारच. तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करण्यासाठी मी उभा आहे. आलं लक्षात. तुम्ही थांबा, अजून 1-2 महिन्यात तुमचं एकदम सगळं बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून टाकतो. तुम्हाला एकदम परफेक्ट करून टाकतो. तुम्ही काळजीच नाही करत. तुम्ही फक्त माझ्यासोबत कनेक्ट राहा. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला 16. पटकन 16. आता बैजिक राशीचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. भरपूर जण काय करतात, तुम्हाला सांगतो तुम्ही काय करताय. असा प्रॉब्लेम दिसला तुम्हाला वाटतं काय आहे, हा इथं 7चा वर्ग आहे बरं का मित्रांनो. 0.6चा घन अधिक 0.7चा घन भागिले 0.6चा वर्ग 0.42 दशांचिन्ह तेच पॉईंट म्हणजे दशांचिन्ह 0.7चा वर्ग. बैजिक राशी एकदम सिंपल आहे. बैजिक राशीचे मी बघा आपल्या बेसिकमध्ये जे बेसिक मोफत बेसिक अंक आणि बुद्धिमत्ता बॅच आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सांगितलं 14 ते 15 फॉर्म्युले तेवढे पाठ करायचे. तेवढे जर पाठ केलं ना हा बैजिक राशीचा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होतो. नाही तुम्ही काय करता रेग्युलर मेथडने 6चा घन काढता, 7चा घन करतात, त्याची बेरीज करतात, या दोन्हीचा घन करतात, त्याची बेरीज करतात, वजा हे करतात, भागिले हे करतात. खूप वेळ जातो मित्रांनो, खूप. असं करत बसायचं नाही. एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगतो, एला मानायचं 0.6, बी ला मानायचं 0.7. हे कसं होईल, तुमची प्रॅक्टिस करू होऊ जाईल. आता वर जर हे जर मांडलं तर 0.6 ला ए मानलंय, 0.7 ला बी मानलं पाहिजे. वर बघा एचा घन अधिक बीचा घन, खाली काय एचा घन वजा ए बी अधिक बीचा घन. आता ए बी म्हणजे काय, ह्या दोघांचा गुणाकार पहा किती होतोय. ए गुणिले बी बघा, ए गुणिले बी बरोबर काय 0.6 गुणिले 0.7 बरोबर किती, पहिले अंकाचा गुणाकार 27 होतं 42. दशांची नंतर इकडे घर इकडे घर म्हणजे 2 घर इकडे, पहिलं घर दुसरं घर इकडे घर गेलं 0.42 आलं 0.42. म्हणजे बघा ही मांडणी येते. आलं लक्षात. म्हणजे जर एला हे मांडलं बी ला मांडलं तर बघा हे असं कॅल्क्युलेशन, एचा वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आता हे जर डिकोड करायचं आहे, एचा घन अधिक बीचा घन काय काय ए अधिक बी पहिल्या कंसात तुम्ही पाठच बैजिक राशी पाठच करायचे, फक्त 12-13 फॉर्म्युले ते पाठ केल्याने काहीच अडचण येत नाही, सगळं सुटतं. दुसऱ्या कंसात काय माहिती का, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. हेच म्हणजे हे असतं बैजिक राशीमध्ये. हे पाठ केलं म्हणजे हे असं लिहायचं, ते लिहून टाकू. ए अधिक बी पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात काय एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग, आणि खाली काय राहिलं एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग. आता कॉमन काय दिसतंय बघा, हे कॉमन आहे, एचा वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, एचा वर्ग वजा बी वर्ग. मग राहिलं काय फक्त ए अधिक बी. समजले. आणि ए काय 0.6 आणि बी काय 0.7. मग बेरीज जर केली तर सोपंच झालं. म्हणजे बघा बेरीजचा नेहमी वेगळा आहे बरं का दशांची नंतर. बघा असं दशांची चिन्ह घाल, दशांची चिन्ह लिहायचं, बेरीज करायची,
दशांश चिन्ह लिहिलं ते दशांश चिन्ह लिहून घ्यायचं. 6 आणि 7 किती? 13 झालं. किती घर आहे तिकडं? 2 घर आहेत. ओके. हो. समजलं? 6 हे विसरून जायचं. हे करायचं, विसरून जायचं. कोणते दशांश नंतर उजवीकडे किती घर आहे, इकडे किती उजवीकडे एक घर आहे, फक्त विसरून जायचं. बघा 6 आणि 7 किती झाले? 13. आणि दशांश नंतर इकडे किती घर आहे? एक घर. बस तेवढंच घर जायचं, एक घर डावीकडे जायचं. 1.13. आलं लक्षात? समजलं? आता यासाठी मित्रांनो भरपूर वेळेस असं होतं की मला असं लक्षात कळत नाही की तुम्हाला कितपर्यंत दशांश चिन्हाचं नाही का समजलं की नाही. त्यामुळे मी थोडंसं जरा पॉज घेऊन सांगतो. पण हे जर अडचण असेल तर आपलं परत जायचं आपल्या गणितम ॲपवर. तिथे मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच टाकलेली. त्यामध्ये नाही का दशांश चिन्ह हा टॉपिक एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे. तो सांगण्यासाठी फ्री आहे. जायचं आणि दशांश चिन्हाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा पद्धतीने करतात ते तुम्ही एकदा व्यवस्थित पाहायचं. तुमचा सगळा प्रॉब्लेम दूरच होईल. आलं लक्षात? समजले? कधी सांगता सांगता मला असं वाटतं की तुम्हाला हे कुठपर्यंत सांगू कुठपर्यंत नाही, का तुम्हाला समजतं का नाही. मग जर तुम्हाला समजलं नसेल तर डायरेक्ट जायचं, आपली बॅच पाहिजे, त्यातले 2-3 व्हिडिओ तेवढे पाहून घ्यायचे, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर तुमच्या, परत येऊन व्हिडिओ चालू करायचा. आलं लक्षात? मग जर तुम्हाला हे कळलं नसेल दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जर तुम्हाला येत नसेल तर पटकन पहिल्यांदा जायचं, गणितम नावाचं ॲप आहे आपलं, ते डाउनलोड करायचं, त्यातली मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच पाहिजे. मग परत इकडे यायचं आणि चौथा प्रॉब्लेम पाहायचा. आलं लक्षात? असं 1 बाय 1 जायचं, लगेच घाई करायची नाही, पुढं जायची. समजलंय? असं हळूहळू पुढं जाऊ. चला घ्यायचा पुढचा प्रॉब्लेम. पेन व्यवस्थित दिसतंय का? थोडं डार्क करू का? थांबा 1 मिनिट. चला सोडवा. सोडवलंय का? चला. एका संख्येची 7 पट व 4 पटींची बेरीज किती? 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी किती? म्हणजे 7 पट वजा 4 पट किती? आलं लक्षात? बघा 7 पट अधिक 4 पट बरोबर 66 आहे. तर किती? 7 पट वजा 4 पट बरोबर किती? अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्ही नाही का एक्स आणि एक्सचा वापर करून जाऊ नका. डायरेक्ट बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ट्रिक आहे, ट्रिक. ती गेले डायरेक्ट सुटतंय. यार पुस केलं लवकर जरा. हां, डायरेक्ट पट जर असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, पट जर असेल तर काय करायचं मित्रांनो, बघा एक सिंपल दिलं आणि पुढे जर संख्या असेल तर काय करायचं बघा. डायरेक्ट ती संख्या बरोबर बघा, संख्या बरोबर काय जेवढी बेरीज आहे ना किंवा वजाबाकी ती वर लिहायचं. किती? 66. म्हणजे पटच्या अगोदर किती पट आहे ना यांची काय बेरीज आहे. 7 अधिक 4 बस 66 भागिले 7 आणि 4 किती? 11. 11 5 55, 11 7 66. म्हणजे ती संख्या आली 6. आलं लक्षात? डायरेक्ट संख्या काढता येते. आणि जर इथं वजाबाकी जर असेल मित्रांनो, इथं फक्त काय करायचं, वजा चिन्ह लिहायचं. आलं लक्षात? वर संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय असेल ते वर संख्या येईल, खाली फक्त वजाबाकी असेल तर वजा करायचं. पण इथं बेरीज म्हणून हे करायचं. आता काय विचारलं मित्रांनो, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटींची वजाबाकी किती? म्हणजे काय? 7 गुणिले तेवढी पट, 7 पट म्हणजे ती संख्या असणार. ओके, 7 गुणिले संख्या वजा 4 गुणिले संख्या, यांचं उत्तर काय असणार? आपल्याला ती संख्या कळलेली किती आहे? 6 आहे. मग फक्त काय करायचं, 7 गुणिले 6 वजा 4 गुणिले 6, 26 42, 6 चोक 24. आलं लक्षात? बस 42 मधनं 24 गेले. 2 4 जाता का नाही, म्हणजे किती गेले? 12 4 गेले, राहिले 8. बाकी घेतलं इकडे 1. 4 2 1 3 गेले, किती राहिले? 18. म्हणजे उत्तर आलं 18. समजलंय? ही ट्रिक आहे मित्रांनो.
तुम्हाला एक्स आणि एक्सचा वापर न करता हे दिले एक्झाम मध्ये जर आलं तर फक्त असं सोडायचं. आलं लक्षात? तिथून पुढं एक चलातील समीकरणावर प्रश्न आहे हा. आलं लक्षात? एक्स करायचं, मग हे करायचं ते करायचं, काहीच करत बसायचं नाही. मी जे सांगतो त्या पद्धतीने सोडायचं. कसं? तर पट जर असेल, दोन्हीची बेरीज असेल आणि पुढे जर संख्या असेल तर फक्त काय करायची, वर संख्या लिहायची. जेवढे पटीने अलीकडचे 7 आणि 4 11 बेरीज आहे म्हणून फक्त आधी खाली बेरीज करायची. 7 आणि 4 11, 66 भागिले 11 किती झाली? 6. ती झाली संख्या. मग ती पट 7 गुणिले बघा तेवढी पट म्हणजे ती संख्या ठेवायची फक्त तिथं. 7 पट म्हणजे काय? 6. 7 गुणिले 6 वजा 4 गुणिले ती संख्या, वजाबाकी आलं उत्तर. आणि ही जर वजाबाकी जर असेल मित्रांनो तर 7 वजा 4 आला असतं. आलं लक्षात? इथं बघ बेरीज आहे म्हणून अधिक केलं, वजाबाकी असेल तर वजाबाकी. कळलं? सगळी कन्सेप्ट तुमची क्लिअर करून टाकली. आलं लक्षात? चला पुढचं पोहूयात आता. पटकन सोडवा. हे पण एक चलातील सामायिक समीकरणाचं आहे, पण हे दोन चलातील एक सामायिक समीकरणाचं. इथे एक्स आणि वायचा वापर आहे. मित्रांनो अशी भन्नाट ट्रिक सांगणार तुम्हाला मला की तुम्ही डायरेक्ट हेच होऊन जातात. आणि दरवेळेस प्रत्येक जिल्ह्यात एक तरी प्रश्न आहे याच्यावर येतो म्हणजे येतोच. हे स्टार प्रश्न आहे, हे अतिशय स्टार आहे. तुमच्या येणार आहे कोणता पण जिल्हा तुम्ही पेपर असू दे, हा प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार, एक तरी प्रश्न येणार. याची गॅरंटी आताच घेतो मी. दरवेळेस येतो हा. चला पटकन सोडवा. पटकन सोडवून सांगा. चला चालू मित्रांनो, प्रश्न काय बघा. एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 54 आहे आणि पायाची संख्या 168 आहे. तर जंगलात उभे असलेले मोर आणि हरणाची संख्या किती? एकदम सिंपल आहे मित्रांनो. काय बघा, सगळे हरणाचे पाय किती असतात? 4, मोराचे 2, हे लक्षात घ्यायचं. मग सगळ्यात जास्त पाय असणाऱ्याची संख्या बरोबर काय? डायरेक्ट उत्तरच भेटणार. ट्रिक आहे जबरदस्त आहे. तर काय करायचं, एकूण पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या. एकूण पायाची एकूण संख्या किती? 168 भागिले 2 म्हणजे 168 निम्म करायचं म्हणजे भागिले 2 करायचं, वजा फक्त डोक्याची संख्या किती? 54. बस आलं उत्तर. बेग बे 8 16 बेचोक 8, 84 वजा 54. 84 मधून 54 गेले म्हणजे 54 मध्ये किती ऍड केलं तर 84 ते 64 10 होतात, 74 20 होतात, 84 30 होतात. म्हणजे हरणांची संख्या सगळ्यात जास्त पाय मोराचे आहेत का हरणांचे आहेत? तिथं हरिण म्हणजे हरणांची संख्या आली 30. संपलं, उत्तर चाललंय. आता बघा असलेले एकूण मोर आणि हरिण, हरिण किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. मग 2 नंबरचं उत्तर काय पाहिजे? 30 पाहिजे. आता इथं 30 आहे, इथं 30 आहे, म्हणजे बाकीचे ऑप्शन कट झाले. आता बघा मोर, मोर काढू. आता बघा त्यांच्या डोक्यांची संख्या एकूण किती? 54 आहे. एकूण किती आहे? 54 आहे. त्यात हरिण किती आहे? 30 आहे. मग हरिण प्लस मोर बरोबर काय? 54 आहे. मग मोर काय राहणार? 54 मधनं 30 वजा केले काय आले? मग 30 आणि 20 50 आणि वरचे 4 54 म्हणजे किती झाले? 24. मोर झाले 24, हरिण झाले 30. 24 30 संपला, विषयच उत्तर संपला. आलं लक्षात? आणखी एक गोष्ट, आता जर इथं 30 उत्तर आलंय, इथं पण 30 आहे, पण आपल्याला कळायला पाहिजे 54 बेरीज झाली 54 पाहिजे डोक्याची संख्या ना. आता हरणाची संख्या आणि मोराची संख्या म्हणजे त्यांच्या डोक्याची संख्या. माणसाला पण एक डोकं असतं, हरणाला पण एक डोकं असतं, मोराला पण एक डोकं असतं. डोक्यांची बेरीज केली म्हणजे ते हरणाची आणि मोराची बेरीज असते. आलं लक्षात? मग इथं 30 आणि 28 झाले ते 58 झाले असते. इथं पण 30 आणि 24 54 झाले असते. 5 अक्षर हे पण करायची गरज नव्हती तुम्हाला. एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन मी करून दिलं कशासाठी? तुम्हाला समजण्यासाठी. डायरेक्ट उत्तर हे मारायचं. आता बरं एवढी भन्नाट ट्रिक कोणी सांगितली का नाही? तुम्ही बघा मित्रांनो, बघा ही ट्रिक मी सांगितलं, मी तुम्हाला हे उदाहरण पण ट्रिकनी सांगितलं, हे पण तुम्हाला सांगितलं. फक्त थोडेसे फॉर्म्युले पाठ करायचे, हे पण ट्रिकचं आहे. आणि हे पण कन्सेप्टने सांगितलं, अलग लक्षात नाही. आता पण तुम्हाला ट्रिक सांगितली. म्हणजे आता 5 प्रॉब्लेम घेतलेत, तुम्हाला 5ला सांगितले की तुम्हाला सोडवायचं कसं. मग ही त्यालाच म्हणजे पेपर सॉल्विंग मेथड. माझ्याकडे तुम्ही काही शिकू नका, फक्त तुम्ही पेपर सॉल्विंग जर मेथड शिकले ना मित्रांनो, तुमचा डायरेक्ट रिझल्ट येऊन जाणार आहे. 100% तुमचे 5-6 मार्काशी जोडून जाणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आणि पुढे जात जायचं. आलं लक्षात? कळलं का?
आता बा हे याची पण ट्रिक आहे मित्रांनो. ट्रिक, डायरेक्ट ट्रिक. चला सोडा तुम्ही पटकीन, मी सांगतो ट्रिक काय. चला सोडवलंय. चला, राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकाच 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 3 होईल, तर राजेशची आजची वय किती. इथं कोणी राजेश ठेवायचं बरं का, दुसरा कोणता महेश. लक्षात. मी जशी मान्य करतो बघा ट्रिक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट एक्सचा वापर काही समीकरण ठेवतच नाही, डायरेक्ट बघा ह्या मेथड जायचं. आता बघा 5 वर्षापूर्वी किती, 5 वर्षापूर्वी, एक लक्षात घ्या 5 वर्षापूर्वी म्हणजे माग. आज तुमचं वय 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. राजेशचं किती गुणोत्तर होतं 1, महेशचं किती होतं 5, हे झालं 5 वर्षापूर्वी. आता किती 5 वर्षानंतर. आता मी पहिले एक सांगा, राजेशचं किती आहे इथं 1, महेशचं किती आहे 3, हे झालं गुणोत्तर. ओके, असलेलं आहे. आता दोन्हीचा फरक किती मित्रांनो हे सांगा. दोन्हीमध्ये काय येणार, आज येणार ना, आज. हे 5 वर्षापूर्वी झालं आणि हे झालं 5 वर्षानंतर. आलं लक्षात. आलं लक्षात. मग दोन्हीतला किती फरक आहे, हा 10 वर्ष. लक्षात, फरक लक्षात आला पाहिजे. मग डायरेक्ट जो पहिला आहे ना, पहिला राजेश, राजेशचे वय बघा. आता ट्रिक काय बघा, राजेशचे वय, हे ट्रिक लक्षात घ्या बरं का मित्रांनो. पहा काय पहिलं, वयातील फरक म्हणजे वर्षातील फरक, म्हणजे थोडक्यात तो फरक लिहितो, फरक गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. मी तर फॉर्म्युला लिहिलाय. नंतर काय, तिरकस गुणोत्तर फरक. डायरेक्ट तुम्हाला लिहून दिलं बघा, बस उत्तरच काढायचं. राजेशचे आजचे वय, यानं आजचं वय बरं का, कोणतं, आजचे वय. आता मग सर ट्रिक पाठ करावं लागते. यस, ही पाठ करावं लागते. कोणता, हा फॉर्म्युला पाठ करावा लागतो. फरक कोणता, वयातील फरक, कोणता गुणोत्तर किती वर्षाचा फरक गुणिले दुसऱ्या गुणोत्तरील फरक आणि तिरकस गुणोत्तरील फरक. आता फरक किती वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे बरोबर. गुणिले दुसऱ्या गुणोत्तरील फरक, फरक म्हणजे काय, वजाबाकी 3 वजा 1 किती झाले 2, भागिले तिरकस गुणाकारातील फरक. आता तिरकस गुणाकार म्हणजे याला गुणायचं, याला गुणायचं. 5 गुणिले 1 किती बघा, याला गुणा नाही तर याने गुणा, कसं पण वजाबाकी करा, फक्त उत्तर काय करायचं, निगेटिव्ह मध्ये लिहायचं नाही, म्हणजे ऋण चिन्ह लिहायचं नाही. बघू, 5 गुणिले 1 वजा, हे बघा तिरकस गुणाकार, हा 1 गुणिले 3, म्हणजे बघा गुणाकार नंतर करू, 10 गुणिले 2, 5 गुणिले किती झाले 5, 1 गुणिले 3 म्हणजे किती 3, बरं किती 5 गुणिले किती 5, 10 गुणिले 2 तसे ठेवा मी, कारण की गुणाकार मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गुणाकार नंतर करायचा, कारण तो कटच होत असतो. 5 वजा 3 किती झाले 2, 2 ला 2 गेले, उत्तराला 10. आणि हे काय झालं, राजेशचे आजचे वय 10 वर्ष. आलं लक्षात. तर राजेशचे आजचे वय किती. थांबा, आता एक कोणता, हे राजेशचे आजचे वय, हे मला चुकले सांगताना. थांबा, हा जो पहिला गुणोत्तर असेल मित्रांनो, पहिलं गुणोत्तर, हे त्याचं वय असतं. जो पहिला गुणोत्तर किती 1 आहे ना, मग ते तिथे येणार राजेशचे वय 10 वर्ष. ओके, आजचं वय मी ते नाही का, जरा थोड्याशा गडबडीत तुम्हाला सांगता टिकलं चुकलं. हेच असतं आजचं वय. कोणता पहिला गुणोत्तर असेल ना इथं, तिथं राजेशचं येणार 10 वर्ष. आणि हे कोणतं आहे, 5 वर्षापूर्वीचं आहे. त्यानंतर काय येणार, आजचं वय. आलं लक्षात. समजलं, परत रिपीट करतो. आपण काय केलंय पहा, राजेश आणि महेश काय लिहिलेलं आहे, पहिलं गुणोत्तर लिहिलंय जे 5 वर्षापूर्वी होतं, नंतर एक 5 वर्षानंतर, आज आपण लिहिलेलं आहे 5 वर्षानंतर एक 3 होते, दोन्हीतला फरक झाला 10 वर्ष. मग राजेशचं काय आहे, पहिल्या गुणोत्तर आहे ना, त्यातलं वय किती काढायचं, कोणतं, एकच्या जागी काय येणार ती वय, असं ते म्हणजे काय 5 वर्षापूर्वीचं वय येणार आहे. इथं कोणतं येणार, 5 वर्षापूर्वीचं, ते बदलत पण राहतं. मग बघा, फरक कोणता, हा गुणिले दुसऱ्या गुणोत्तरील फरक, म्हणजे 3 वजा 1 झाले किती, 3 वजा 1 झाले 2, 2 लिहिलं. नंतर काय, तिरकस गुणातील फरक, 5 1 5 वजा 3 गुणिले 1 3, 5 3
2 राहिले, 5 वजा 3 2, 10 गुणिले 2, 2 ला 2 कट करायला 10. आलं लक्षात? म्हणजे राजेशचे 5 वर्षापूर्वीची वय किती? 10 वर्षे. राजेशचे आजचे वय काय येणार? मग 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं? 10 वर्ष होतं. मग आजचं काय राहणार? 10 अधिक 5 बरोबर किती? 15 वर्ष. आलं लक्षात? 15 वर्ष. समजतं मित्रांनो? समजलं का? सोपं आहे, काहीच विषय नाही, एकदम सोपं आहे. आलं लक्षात? फक्त हा फॉर्म्युला आहे ना, इथं सुरुवातीला इथं घ्यायचं फक्त. आलं लक्षात? हे जर विचारलं राजेशचे 5 वर्षापूर्वीची वय, डायरेक्ट काय आलं असतं उत्तर? 10 वर्ष. पण आजचे विचारलं ना, आजचे, त्यामुळे आपल्याला अधिक 5 करावं लागतं. समजलं? हे ट्रिक नाही. ओके, थोडंसं मी जर काय झालं माझं लिहिलं काय झालं, आता काय पेन आणि टॅब नाही का, थोडासा जर नवीन आहे, त्यामुळे माझं हँडरायटिंग पण एवढं व्यवस्थित आहे ना, तरी पण मी ते ऍडजस्ट करतो. मग कधी कधी ते माझं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन लिहिता ते नेमकं कंटेंट कधी कधी सांगता राहतो. आलं लक्षात? चला मित्रांनो, मग काय करायचं हे बघा मित्रांनो, आज आपण बघा 5 किती उदाहरण घेतलेत? 6 उदाहरणं घेतलेत. आज थांबूया तिथं. पण बघा मित्रांनो, बघा तुम्हाला ही तर ट्रिक सांगितली मी, कसं सोडायचं काय सोडायचं. इथं पण बघा तुम्हाला लॉजिक सांगितला, इथला सही काढायचा कसं काय करायचं हे. इथं तुम्हाला सांगितलं पाठ करायचं, बैजिक राशीच्या एकदम कट करायचं, डायरेक्ट उत्तर भेटतं. इथं ह्या मेथडने जायचं नाही, कोणत्या मेथडनी? लॉंग कट मेथडने जायचं नाही, उत्तर काढायचं नाही. इथं काय तुम्हाला ट्रिक सांगितली, इथं पण तुम्हाला ट्रिक सांगितलं, इथं पण तुम्हाला ट्रिक सांगितली. आलं लक्षात? समजलंय? अशाच पद्धतीने मग गणित सॉल्व्ह करायचं मित्रांनो. पेपरला आलं तर अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करत जायचंय. तर मित्रांनो, ज्याला पण तुम्हाला बेसिकची बॅच म्हणतो ना, ती बघा तुम्हाला आता पण सांगतो बघा, ती आपण मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच केलेली आहे पोलीस भरतीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. ती आहे फ्री आहे सगळ्यांसाठी, ज्यामध्ये आपण अंकगणिताचे 7 टॉपिक कव्हर केलेत. बेसिक कोणते? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, स्थानिक किंमत, काय दर्शनी किंमत, विभाज्यतेच्या कसोट्या, अपूर्णांक, विभागमॉस, सगळ्या मेथडचं केलेलं आहे. बेसिक टू बेसिक घेतलंय. ज्याचं बेसिक परफेक्ट त्यालाच एकदम चांगलं होतं. ही बॅच सगळ्यांसाठी मोफत आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे. त्यामुळे ही ज्याने आता पाहिलं नसेल त्यांनी लगेच जायचं, ही बॅच फ्रीमध्ये ती पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना पोलीस भरतीला गणित आणि बुद्धिमत्तेला 50 पैकी 50 मार्क घ्यायचे मित्रांनो, त्यांनी आपली बॅच जॉईन करायची. कोणती? बघा ही मागे दिलेली, ही घडची दिलेली कोणती? गणित आणि बुद्धिमत्ता बॅच. ती पण कोणती आहे? संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच आहे, ज्यामध्ये आपण सगळं सिलेबस वाईज एक एक टॉपिक कव्हर केलेला आहे. हा लक्षात? त्याची PDF नोट्स पण आहे, ती पण नाही का सर्वांसाठी फ्री आहे. तिने का टेलिग्राम ग्रुपला मारायची, झेरॉक्स मारायची, समोर नाही का बॅच लावायची आणि त्या नोट्सवर सोडून टाकायचं. टॉपिक 1 बाय 2 टॉपिक तुमचं बेसिक तर फ्रीमध्ये सगळं, त्यात काही विषय नाही. यात पण जो भरपूर बेसिक आहे सगळं तेच बेसिक घेतलेलं आहे, यातच तिकडे काही काढलेलं आहे. घेतलं ऍडव्हान्स करायचं, एकदम परफेक्ट एक एक टॉपिक परफेक्ट करायचा, आणि तुम्ही गॅरंटी देतो की तुम्ही 50 पैकी 50 मार्क येणार आहे. आलं लक्षात? मग त्यांनी काय करायची, ही बॅच जॉईन करून टाकायची. गॅरंटी. तुम्ही जर मन लावून जर बॅच केली, व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तर ही बॅच तुम्हाला डायरेक्ट 50 पैकी 50 मार्क देणार. गणित आणि बुद्धिमत्तेला दोन्ही पण आहेत आपल्याला, गणित आणि बुद्धिमत्ता. यामध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला, सिलेबसनी कव्हर केलेला, PYQ घेतलेलं, सगळं A to Z केलेलं मित्रांनो. त्यामुळं ज्याला वाटतंय आपल्याला मार्क स्कोर कमी होतोय गणित आणि बुद्धिमत्तेने, त्याने काय करायचं, ही बॅच लावायची. 100% तुमचा स्कोर वाढणार. जर अडचण आली तर 99 22 11 12 36 आपला मोबाईल नंबर दिलेलाच आहे, तिथं काय करायचं, मेसेज करायचा, कॉल करायचा. चला मग आज इथेच थांबूया. चला, जय हिंद मित्रांनो.